विद्यार्थ्यांनो, आता आपण हा जो पाठ होता शिवपूर्वकालीन महाराष्ट्र हा कंटिन्यू करणारे पुढे. तर मागच्या पिरियडला आपण पाहिलं होतं की परगण्यापर्यंत आपण आलेलो होतो. मौजा किंवा कसबा आणि परगणा यातील लोक कसे त्रासलेले होते. त्यातच महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज जन्माला येण्याच्या अगोदर 1630मध्ये भयंकर असा दुष्काळ पडला आणि या दुष्काळाचं संकट त्याचं वर्णन मी करते. तर शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते आणि त्यावेळेस होती हे आपल्याला माहिती आहे. पाऊस पडला नाही तर शेतात पीक येत नसायचं. मग अन्नधान्याचे भाव वाढत लोकांना अन्नधान्य मिळणं मुश्किल होईल. जनावरांना चारा मिळत नसे, पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होईल, कारण त्यावेळेस सिंचनाची व्यवस्था कोणतीच नव्हती. लोकांना गावात राहणे कठीण होई. लोक गाव सोडून देशोधडीला लागलेले होते. लोकांवर परागंदा होण्याची वेळ येई. परागंदा म्हणजेच गावं सोडून निघून जाणे. दुष्काळ हे रयतेला सर्वात मोठं संकट वाटायचं, आणि कारण त्यावेळेस पाणी साठवण्यासाठी आणि कशाच्याच व्यवस्था नव्हत्या. महाराष्ट्रामध्ये असाच एक मोठा दुष्काळ इसवी सन 1630मध्ये पडलेला होता. या दुष्काळाने लोक हवालदिल झाले. धान्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. भाकरीच्या तुकड्यासाठी लोक स्वतःला विकून घेण्यास तयार होते, पण विकत घेणाराच कोणी नव्हता असे वर्णन वाचायला मिळते. बघा, इतकी गरिबी निर्माण झालेली होती लोकांमध्ये, कारण खायलाच धान्य नव्हतं, तर भाकरीच्या तुकड्यासाठी लोक स्वतःला दुसऱ्याकडे गुलाम म्हणून विकण्याला तयार होते, पण कोणी घेणारही तयार नव्हता, कारण भाकरीच कोणाकडे नव्हती. कुटुंबे उद्ध्वस्त झाली, गुरेढोरे मेली, शेती व्यवसाय खचला, उद्योगधंदे संपुष्टात आले, आर्थिक व्यवहार खुंटले आणि लोक देशोधडीला लागले. अशा उद्ध्वस्त झालेल्या लोकजीवनाची घडवी बसवणे एक मोठे आव्हान होते. हा 1630चा दुष्काळ भयानक होता आणि हा दुष्काळ कायमस्वरूपी लक्षात लोकांच्या राहिलेला आहे. मग या सगळ्या त्रासलेल्या लोकांना एक नवी दिशा दाखवण्याचं काम हे वारकरी संप्रदायाने किंवा भक्तिमार्गाने केलेलं आहे, आणि त्याचं वर्णनही आपण ऐकणार आहोत. तर भक्तिपंथाचं कार्य काय, तर अंधश्रद्धा आणि कर्मकांड यांचा समाजावर जबरदस्त पगडा त्या काळात होता. लोक पाऊस पडला नाही किंवा काही अघटित घडलं तर त्यांना असं वाटायचं की देवाचा आपल्यावर कोप झालेला आहे. मग ते अंधश्रद्धेच्या आहारी जायचे, विविध कर्मकांड करायचे. लोक दैववादाच्या आहारी गेले होते. प्रयत्नवादाला मान्यता देत नव्हते, तर प्रयत्नशीलता थंडावली होती. देवावरच विश्वास ठेवायचे. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, असं ते म्हणायचे. रयतेची स्थिती फारच हलाखीची होती. अशा परिस्थितीत समाजात चैतन्य निर्माण करण्याचे प्रयत्न महाराष्ट्रातील वारकरी पंथाने केले. ही महाराष्ट्रातली स्थिती आपण पाहिली दुष्काळग्रस्त लोकांची. मग अशा त्रासलेल्या आणि भरकटलेल्या लोकांना एक नवी दिशा दाखवण्याचं काम, चैतन्य निर्माण करण्याचं काम वारकरी संप्रदायाने महाराष्ट्रात केलेलं आहे. मग आता वारकरी संप्रदाय काय, तर काही संत पुरुष त्या काळात जन्माला आले. संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांनी समाजाला वेगळी दिशा, नवीन दिशा दाखवण्याचं आणि हा अंधश्रद्धा आणि कर्मकांडांचा मार्ग सोडून भक्तिमार्गाला लागा असं लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ संत चोखामेळा, संत गोरोबा, संत सावता, नरहरी महाराज, संत सेना, संत शेख महम्मद इत्यादी. याप्रमाणे संत मंडळीत संत चोखोबांची पत्नी संत सोयराबाई, बहीण संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, जनाबाई, संत कान्होपात्रा, बहिणाबाई सिऊरकर यासारख्या स्त्रिया देखील होत्या की ज्यांनी एक नवीन वळण आपल्या राज्याला लावलं किंवा लोकांना एक नवीन मार्गाला लावलेलं होतं, आणि तो मार्ग खूप चांगला होता, प्रयत्नवादाचा होता. संत चळवळीचे पंढरपूर हे केंद्र होते. विठ्ठल हे त्यांचे मुख्य दैवत. पंढरपुरात चंद्रभागेच्या काठी ही सर्व संत मंडळी आणि वारकरी भक्तिसागरात न्हावून निघायची. तेथे भजन, कीर्तन, सहभोजन, काला करायचे आणि समता म्हणजेच सामाजिक भेदभाव न बाळगता, स्त्री पुरुष जात धर्म न पाळता सगळे देवाची भक्ती करण्यात मग्न व्हायचे. यातल्याच संत पुरुषांची आपण काही 3-4 संत पुरुषांची ओळख करून घेणार आहेत. त्यातले पहिले संत नामदेव. आता तुम्ही या संतांची माहिती खरं तर 4थीमध्ये सुद्धा शिकलेले आहेत, पण मी थोडक्यात ती समजवते. संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत होते. कुशल संघटक होते. उत्तम कीर्तनकारही होते. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जाती धर्मातील स्त्री पुरुषांना एकत्र आणून समतेची भावना निर्माण केली. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, अशी त्यांची प्रतिज्ञा होती. त्यांच्या अभंगरचना प्रसिद्ध आहेत. अनेक संतांवर आणि सर्वसामान्य लोकांवर त्यांच्या शिकवणीचा प्रभाव पडला.
तर संत नामदेवांचं कार्य आपण बघतोय. अनेक संतांवर त्यांच्या या शिकवणुकीचा प्रभाव पडला. आपल्या विचारांचा प्रसार करत पंजाबपर्यंत संत नामदेव पोहोचलेले होते. तिथे लिहिलेली पदे शिखांच्या ग्रंथ गुरुसाहेब या ग्रंथात समाविष्ट आहेत आणि आजसुद्धा तुम्ही ते वाचू शकतात. भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोहोचवण्याचे कार्य त्यांनी केले. पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत सोखोबा मेळा यांची समाधी बांधली. हे त्यांचे कार्य अविस्मरणीय आहे. तसेच संत नामदेवांचे एक विशेष म्हणजेच पंजाबमधील लोकसुद्धा शीख लोकांमध्ये सुद्धा ते प्रसिद्ध आहे आणि ते सुद्धा त्यांना आपले गुरु मानतात. लक्षात ठेवा, संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत. जर आपण म्हटलं ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला असे कळ, असं म्हणजेच काय, ज्ञानदेव महाराजांनी ज्ञानेश्वरांनी या भक्तिमार्गाची सुरुवात केलेली पाया घातलेला आहे वारकरी संप्रदायाचा. वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत. त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ करणारी भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचलेला आहे. लक्षात ठेवा, ही जोड्या लावायला येतं. भावार्थ दीपिका म्हणजेच काय, ज्ञानेश्वरी, आणि त्याचा समान काय, भगवद्गीता, ती संस्कृतमध्ये होती. तसेच अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली. त्यांनी आपल्या ग्रंथांतून आणि अभंगातून भक्तिमार्गाचे महत्त्व सांगितले. सामान्यांना आचरता येईल असा आचारधर्म, साधा सोपा हा भक्तिमार्ग त्यांनी लोकांना दाखवला. वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगावे लागलेले असूनही त्यांनी आपल्या मनाचे संतुलन ढळू दिले नाहीत. संत ज्ञानेश्वरांची कथा किंवा कहाण्या तुम्ही ऐकलेल्या आहेत. त्यांना 3 भाऊ होते, 2 भाऊ आणि 1 बहीण होती. निवृत्तीनाथ आणि सोपानदेव हे त्यांचे भाऊ, आणि मुक्ताबाई ज्या आपल्या मुक्ताईनगरला त्यांचे अजूनही मंदिर आहे, समाधी आहे, त्या संत मुक्ताबाई ह्या त्यांच्या लहान बहीण. अशा प्रतिकूल परिस्थितीत फक्त भावंडांसहित त्यांना राहावं लागलं, कारण आईवडिलांनी संन्यास घेऊन त्यांनी मार्गक्रमण केलेलं होतं किंवा ते निघून गेलेले होते. पण लहानपणी सुद्धा त्यांनी आपल्या भावंडांना आणि सगळ्यांना मनाचे धडे आणि पसायदान त्याचबरोबर संस्कार घडवून आणले. ज्ञानेश्वरांचे बंधू आणि भगिनी हे सगळे संत होते आणि त्यांनी सुद्धा भक्तिमार्ग दाखवला. त्यानंतर संत एकनाथ हे महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक महान संत. त्यांचे साहित्य विपुल विविध प्रकारचे आहे. संत एकनाथांनी रचलेले अभंग, गवळणी, भारुडे इत्यादी आहेत. तर तुम्ही आजही ते भारुडं, गवळणी वाचल्या तर तुम्हाला कृष्णाची भक्ती किंवा पांडुरंगाची भक्तीचा मार्ग तुम्हाला मोकळा होतो. त्यांनी भागवत धर्माची मांडणी सोपी आणि सविस्तर केलेली आहे. हे सुद्धा एक समाजसेवक होते संत एकनाथ महाराज सुद्धा. भावार्थ रामायणात रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाचे चित्र रेखाटले आहे. त्यांनी भागवत या संस्कृत ग्रंथाच्या भक्तिविषयक भागाचा अर्थ मराठीत विशद केला. त्यांच्या अभंगात जिव्हाळा आहे. परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही, हे त्यांनी स्वतःच्या चरणातून दाखवून दिले. ते खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते. आपली मराठी भाषा कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही असे ते मानत. संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासूनही झाली असे ते म्हणायचे. म्हणजे प्राकृत भाषा का चोरापासून निर्माण झाली का, जर संस्कृत देवाने केली तर. म्हणून त्यांनी सगळ्या ज्या रचना आहे, अभंग, गवळणी, या आपल्या प्राकृत भाषेत केलेल्या आहे. संस्कृत पंडितांना त्यांनी ठणकावून विचारलं होतं. इतर धर्मांचा तिरस्कार करणाऱ्यांवर त्यांनी कडक टीका केली होती. आता पुढचे जे संत आहेत, संत तुकाराम यांनी सुद्धा भक्तिमार्ग किंवा हा जो ज्ञानाचा मार्ग होता हा पसरवलेला आता अखंड भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा. पुण्याजवळील देहू गावाचे हे अभंग रचना प्रसन्न आणि प्रासादिक आहे. त्यांच्या अभंगांना श्रेष्ठ कवित्वाची उंची लाभली आहे. आजही जर तुम्ही मराठी भाषा स्पेशल विषय म्हणून घेतला आणि MA BA गेले तर तुम्हाला संत तुकारामांच्या अभंगांवर अभ्यास किंवा त्यावर मीमांसा करता येते किंवा तुमच्या अभ्यासात तो अभ्यासक्रम आहे संत तुकारामांचा. संत तुकारामांची गाथा ही मराठी भाषेचा अमोल ठेवा आहे. ते रंजल्या गांजल्यांमध्ये देवत्व पाहण्यास सांगताना म्हणतात, जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुला, तोची साधू ओळखावा देव तेथे जी जाणावा. जो रंजला आहे, गांजला म्हणजे ज्याला समाजाने त्रास दिलेला आहे, जो कष्ट लिहिला आहे, जो गरीब आहे, त्यांना तुम्ही आपला माना आणि तोच माणूस जो त्यांना आपला मानतो तोच देव असतो किंवा साधू असतो. आपल्या दृष्टिकोनामुळे त्यांनी आपल्याकडे असलेल्या लोकांना दिलेल्या कर्जांची कागदपत्रे इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवली. त्यांच्या वडील सावकार होते किंवा वाणी होते. बघा, संत तुकारामांचं दुकान होतं, पण त्यांनी ते जे कागदपत्र होते सावकाराचे
वडिलांनी दिलेले ते सगळे इंद्रायणी नदीमध्ये वाहून टाकले होते. कारण का तर मला या लोकांकडनं ते पैसे परत घ्यायचे नाही, कर्जाचं व्याज घ्यायचं नाही असं त्यांनी ठरवलेलं होतं. आणि कित्येक कुटुंबांना कर्जमुक्त केलं होतं. त्यांनी समाजातील दांभिकतेवर व अंधश्रद्धांवर कडक टीका केली. भक्तीला नीतीची जोड देण्यावर त्यांचा भर होता. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, असे त्यांच्या शिकवणुकीचे सार होते. त्यांनी कधीच पैशाला किंवा आपल्या धनाला महत्त्व दिलं नाही, तर सतत समाजसेवा करावी, लोकजागृती करावी हे त्यांचं काम होतं. कर्मठ लोकांनी त्यांना विरोधही केला, पण संत तुकारामांनी या सगळ्यांना मानलं नाही. त्यांच्या वया इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवल्या. त्यांनी या सर्व विरोधाला धीरोदात्तपणे तोंड दिले. त्यांनी अभंग रचले होते सगळे देवावर किंवा वेगवेगळ्या सामाजिक घटनांवर. तर या लोकांनी काय केलं, कर्मठ लोकांनी त्यांच्या त्या वह्या सगळ्या उचलून नदीमध्ये टाकल्या होत्या, पण इंद्रायणी नदीमध्ये सुद्धा त्या तरल्या होत्या, हे लक्षात ठेवा असं म्हणतात. तर संत तुकारामांचे शिष्य आणि सहकारी विविध जाती जमातींचे होते, असं जातपात त्यांना मान्य नव्हती. नावची माळी, गवनर शेठ वाणी, संताजी जगनाडे, शिवबा कासार, बहिणाबाई सिऊरकर, महाजी पंत कुलकर्णी हे त्यातली काही नावे. गंगाराम पंत मवाळ आणि संताजी जगनाडे यांनी संत तुकारामांचे अभंग लिहून ठेवले. ही त्यांची महत्त्वाची कामगिरी होय. संत तुकाराम खूप थोर कवी होते. त्यांनी खूप अभंग रचना केलेली आहे, पण त्यातले काही थोडेफार अभंग हे शिल्लक राहिले. बाकी सगळे त्यांच्या इंद्रायणी नदीमध्ये या कर्मठ लोकांनी बुडवलेले होते. तसंच ते निसर्गाचे प्रेमीसुद्धा होते. ते निसर्गाला किंवा वृक्षवल्लींनाही खूप महत्त्व द्यायचे. ते असं म्हणायचे, वृक्षवल्ली अमा सोयरे वनचरे. आता या संतांची फलश्रुती काय आहे कार्यांची? संतांनी कार्य केलं त्याचं काय उपयोग काय झाला लोकांना? तर संतांनी लोकांना समतेचा संदेश दिला, माणुसकी मानवता धर्म शिकवला, एकमेकांवर प्रेम करावे, एकत्र यावे, एकजुटीने राहावे अशी शिकवण त्यांनी दिली. त्यांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली. परचक्र, दुष्काळजन्य परिस्थिती किंवा काही जर संकट आले नैसर्गिक, तर याची पर्वा न करता जगता यायला हवं. तुम्ही तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा आणि देवावर विश्वास ठेवा, असं हा सल्ला त्यांनी दिला लोकांना आपल्या भक्तिमार्गातून. महाराष्ट्रातील लोकांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला, कारण आत्ताच आपण बघितलेलं होतं की दुष्काळग्रस्त प्रजा झालेली होती, परचक्रामुळे सगळ्या संकटांमुळे त्रासलेली होती, आणि अशा या लोकांना अंधश्रद्धा आणि दैववादाशिवाय काहीच मार्ग नव्हता. तर या लोकांना एक नवीन दिशा या संतांनी दाखवलेली होती. समाजाची धर्माची अवनती होत होती, देऊन समाजाचे रक्षण केले. खरा धर्माचा मार्ग लोकांना सांगितला. लोकांमध्ये राहून त्यांची सुखदुःखे समजवून घेत भक्तिमार्गाचा पुरस्कार करू लागले. अशा वेळी समाजातील काही कर्मठ लोक यांना विरोधही करायचे, पण हा विरोध सहन करणे म्हणजेच आपल्या कर्तव्याचाच भाग आहे असे हे संत मानत. तुका म्हणे तोची संत, सोशी जगाच्या आघात, असे तुकाराम महाराज म्हणायचे. शास्त्री पंडितांच्या अवघड भाषेतील धर्माला संतांनी सर्वसामान्य भाषेत आणले आणि लोकांना त्यामध्ये काय अर्थ दडलेला आहे, परमेश्वराची आळवणी कशी करावी, त्याला हाक कशी मारावी, समतेचा संदेश कसा द्यावा, हे सर्व समजावून सांगितलं. वर्ण आणि जातीचा अहंकार बाजूला सारून आपण एकमेकांना परमेश्वराची लेकरं या स्वरूपात पाहायला हवे अशी शिकवण समाजाला दिली. या सर्व संतांचे वैशिष्ट्य म्हणजेच भक्ती करत असताना आपापली कर्तव्यसुद्धा त्यांनी सोडली नाहीत. लक्षात ठेवा. तर संत सावता महाराज हे माळी होते समाजाने, पण त्यांनी आपली शेती किंवा आपला मळा सोडला नाहीत. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असे ते शेतात काम करताना म्हणायचे. संत गोरकुंभार हे स्वतः कुंभाराचे काम करायचे, मडके वळायचे, आणि त्यावेळेस ते काय करायचे, तर तेव्हासुद्धा आपल्या विठ्ठलाचे भजनं म्हणत होते. ते इतके कामात मग्न असायचे की एकदा त्यांचा मुलगा त्या चक्रामध्ये किंवा त्या चाकामध्ये चिरडला गेला त्या मातीमध्ये, पण तरीसुद्धा गोरा कुंभार यांनी आपलं कर्तव्य सोडलं नाही आणि आपली भक्ती सोडली नाही. नंतर परमेश्वरानेच त्यांच्या मुलाला जिवंत करून दिलेलं होतं. रामदास स्वामी यांची कार्य खूप मानाने आपल्याला माहिती आहे. तुम्ही बैठकीला जातात. रामदास स्वामी महाराष्ट्रातील जाम या गावचे. त्यांनी बलोपासना म्हणजे शारीरिक तुम्ही बलवान असायला हवं याचं महत्त्व स्पष्ट केलं, कारण जो बलवान असतो त्याच्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. महाराष्ट्रात इतका मिळवावा मराठा तितका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, असं रामदास स्वामी म्हणायचे. मराठा इथं अर्थ असा नाही घ्यायचा की मराठा समाज, तर मराठा म्हणजेच महाराष्ट्रात राहणारे लोक. हा संदेश
प्रसिद्ध संदेश त्यांनी दिला. त्यांनी दासबोध, करुणाष्टके, मनाचे श्लोक, तुम्ही सगळे लहान मुलं म्हणतात, या माध्यमातून जनतेला व्यावहारिक शिक्षणाचे धडे दिले. मनाला कसं वळण लावावं हे मनाच्या श्लोकातून त्यांनी समजवलेलं आहे. लोक चळवळीचं आणि लोकसंघटनेचं महत्त्व सांगितलं. समर्थ संप्रदाय स्थापन केला. साफळ हे या संप्रदायाचे केंद्र होते. रामाच्या आणि हनुमानाच्या उपासनेचा प्रसार केला. यांच्या विचाराच्या प्रसारार्थ त्यांनी भरपूर प्रवास केला. ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरं उभारली. त्याचबरोबर हनुमान मंदिर, प्रत्येक गावात एक हनुमान मंदिर असायला हवं अशी शिकवण त्यांनी लोकांना दिली, कारण हनुमान हा बलोपासनेचा मुख्य आधार. आता या सगळ्या शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी प्रकारची स्थिती सामान्यतः अशी होती, हे आपण या प्रकरणात शिकलेलो आहे. या काळात महाराष्ट्रात आदिलशाही आणि वगैरे सत्तांच्या नियंत्रणाखाली होता, त्यामुळे तो स्वतंत्र नव्हता. महाराष्ट्र हा परकीयांच्या ताब्यात होता आणि या सर्व विचारधारांची स्वप्न, स्वतंत्राची स्वप्न आपण बघत होतो. अशा या घटकांमध्ये स्वराज्य संकल्पक मानल्या जाणाऱ्या शहाजीराजांचे स्थान हळूहळू निर्माण झालेलं होतं आणि याचा इतिहास आपण पुढच्या पाठात शिकणार आहोत, की या भरकटलेल्या समाजाला संतांनी मार्ग दाखवला आणि शिवाजींचा जन्म कसा होतोय हे आपण पुढच्या पाठात बघू. समजलं इथपर्यंत? आता हा खालचा दिलेला स्वाध्याय सोडवून घ्या वर्गपाठ वहीमध्ये, गृहपाठात, आणि वर्गपाठात मी नंतर प्रश्नोत्तरं लिहून देईल. ठीक आहे, बाय.